बापूजी नगर येथे सोमवार रात्री 8च्या सुमारास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुर्मेश बुगले, विशाल बुगले, गणेश मैत्रे व अन्य कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर हे घरात नसताना त्यांच्या घरावर दगडफेक केली। त्यामुळे सभोवतालचे परिसर वातावरण खूप तंग झाले। ही बातमी माकपचे कार्यकर्ते ॲडव्होकेट अनिल बासम यांना या भागातील नगरसेविका कामिनीताई आडम यांनी फोनवर कळविले असता अनिल बासम हे तात्काळ आडम मास्तर यांच्या घराजवळ तात्काळ पोहोचले। त्यावेळी येथे प्रचंड गोंधळ व बाचाबाची चालली होती। त्यावेळी येल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आक्रमकपणे या ठिकाणी गोंधळ करत होते। अनिल बासम हे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केले। 112 वर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा ताफा तिथे आला। त्या दरम्यान आमचे नेते आडम मास्तर यांच्या घरावर का दगडफेक केली अशी विचारणा केली असता धक्काबुक्की झाली। त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला। सदरची हकीकत सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रमणध्वनीद्वारा कळविण्यात आले। त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरण काबूत आणले। त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले। त्यावर ज्येष्ठ नेते मास्तर यांना ही बाब समजताच प्रचंड संतापले। माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। संध्याकाळी 5 वाजता घरातनं निघालो, ऑफिसला गेलो, NDTVला मुलाखत दिली, तिथनं तळभंडारे चौकाच्या सभेला गेलो, त्या सभेपासून भारतनगरच्या सभेला गेलो, भारतनगरच्या सभेनंतर शास्त्रीनगरच्या ऑफिसच्या उद्घाटनला गेलो, त्यानंतर वीटभट्टीच्या कॉर्नर सभेला गेलो। घरी जाईपर्यंत जवळजवळ 11:45 वाजले, परंतु 7-7:30च्या सुमारास बापूजी नगरमध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे 2-3 तरुण पोरं दारू पिऊन मनाला येईल तशी शिवीगाळ करणं, घरावर दगड फेकणं, विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणांनी त्याला अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला। या दरम्यान अनिल वासम सुद्धा आले होते। अनिल वासमला सुद्धा धक्काबुक्की झाली। वायरलेस गाडी आली, त्या दोघांना घेऊन गेलेल्या आहेत। माझी मागणी आहे, हा प्राणघातक हल्ला सुद्धा भविष्यकाळात होऊ शकतो, म्हणून इतकी कडक कारवाई करा। नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही। म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे, तातडीने ॲक्शन घ्या। पुन्हा एकदा कोणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये, अशा पद्धतीची दक्षता पोलिसांनी घ्यावी असं मी आव्हान करत आहे।